रेल्वे पोलीस म्हणून जिची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणायला गेलं ना तर देवा सर फार मोठं यश आहे तुमच्या अकॅडमीचं आणि खरोखर उत्तराउत्तर तुम्हाला शुभेच्छा या मंचावरून जरूर देईल. कारण त्याचं कारण आहे या मुलांकडे मित्रांनो तुम्ही पाहायला गेला ना की अगदी कमी वयात या मुलांच्या नोकरीचं सहकार्य अगदी आपल्या खांद्यावरती पेळवलं तर देवा अकॅडमीने अजून पुढची बरीचशी वर्ष त्यांना कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा देऊयात. यस आपण पाहतोय सन्मान सोहळा या ठिकाणी चालू आहे. आदरणीय आमचे अंबरनाथ वरून शिव मच्छीगर आणि त्याच समेत राजेजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि जाऊयात महत्वपूर्ण सन्मानाकडे. देवा चव्हाण आणि अजयजी शिर्के पण या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. देवा चव्हाण आणि अजयजी शिर्के आपण सुद्धा या दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकीकडे मॅच ऑन असेल. चांगला फटका बॉल आउट ऑफ दी पार्ट बिग ब्लास्ट सिक्सर. अंबरनाथ वरून आमचे शिव सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत राजेजी ठाकरे आपण सुद्धा या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चांगला बॉल गतीवरती नियंत्रण सध्या पाहायला मिळत आहे गोलंदाजाकडून. इथे सत्काराकडून थोडी रजा घेतो आणि बोलूयात कॉम्बॉक्स कडे जिथे आवाज ऐकाल निखिल वाकले यांचा. थँक्यू. माहुल गाव आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 दिवा अशी लढत सुरू आहे. सामना क्रमांक दुसरा आहे. आल्या आल्या पहिल्या बॉलवरच इथे आक्रमण चढवलं आर्यन घाणेकर जो गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पहा भार दिलाय गुडघ्याच्या वाटीला आणि सरळ बॉलला पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले पाहूयात. चांगला बॉल होता. लेवल देखील चांगली होती. गुणवत्ता होती चेंडूमध्ये आणि क्वालिटी बॉलरला क्वालिटी फटका. ये घुटना टेक और सिक्सर देख असं म्हणावं लागेल. आता एक्झिक्युशन प्रॉपर आहे. आमचे गुणलेखक मित्र देखील साथ देत आहेत. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना भिवंडीचा अत्यंत नामवंत खेळाडू करण पाटील सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. एका बाजूला भूमी 11 दिवा आदरणीय जगन नाना. भूमी 11 हे नाव आल्यानंतर नेहमीच त्यांची पुरस्कृतता आपण पाहिली आहे. सिद्धेश पाटील आणि करण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. येस मिस्टर करण घाणेकर. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडून आतला एक्झिक्युशन. डॉट बॉलची उद्घोषणा इथे मात्र केली जाते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. रवी लोभी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. येस बॉल तयार. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर आर्यन घाणेकर. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय 2 खेळाडूंच्या गॅप मधून. जसा सुईतून धागा ओला जाईल तशा पद्धतीने इथे फटका देखील सजवला गेलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दमदार चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 17 लॉस ऑफ 0 विदाउट विकेट या धावा सजवल्या गेल्यात. 5 षटकांची लढत आहे.
प्रेक्षकांचा अफाट जनसमुदाय इथे मात्र एकवटलाय. मुंबई उपनगरातील माहुल गाव हा संघ सध्या क्रीडानगरीच्या आतमध्ये. आदरणीय मंगेशजी वैती फॅन क्लब टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटन पॅड मधून फ्लिक करायचा होता. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर फ्लाइज टू दी 17. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा. जसा टॉस जिंकला माहुलगाव संघानं निर्णय स्वीकारला. यस, पुष्कर वेदांत वंश 11 माहुलगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज या नावानं खेळतोय. त्याच्या विपक्षामध्ये भूमी 11 हायवे दिवा. खरं तर आज बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती पाहायला मिळते आपल्याला, कारण व्यावसायिक गटातील स्पर्धा देखील सुरू आहेत. त्यामुळे बरेचसे खेळाडू तिथं पोहोचलेत. यानंतरची जी लढत आहे राजमाची आणि त्या विपक्षामध्ये मुंबई उपनगरातील आणखीन एक दमदार संघ ट्रॉम्बे कोळीवाडा. तदनंतर शेवटची लढत असेल पहिल्या फेरीतली ती ओमसाई बामणडोंगरी तेजस म्हात्रे फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये आद्या 11 धाकटी डहाणू, म्हणजे गुजरात महाराष्ट्राची बॉर्डर वर असलेलं हे गाव. तर त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेत स्वागत. दुसरं षटक मॅचला होती सुरुवात. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्याला सन्मान दिलाय. त्या सन्मानाने इथे एक धाव प्राप्त होईल. संघाची टोटल दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर 18 धावा ज्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा. हर्षित गोलंदाजी करतोय. हर्षित कोळी माहुलगाव संघाचं प्रतिनिधित्व. सुपर बॉल, वेगावर स्वार झाला होता. तुफान वेगाने चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची सांगता. ही क्वालिटीच्या विरोधात क्वालिटी आहे, गुणवत्तेच्या विरोधात गुणवत्ता आहे. आणि निश्चितच जेवढा डिस्टर्बन्स इथे क्रिएट कराल मॅच तेवढी लूज होईल. हात जोडून रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला, समालोचन कक्षात थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. आपटून टाकलाय. रायझिंग बॉल. फ्लाइट दिली चेंडूला. खांद्याच्या सरळ रेषेत उडवला आणि यष्टीरक्षक मात्र त्याचं काम अत्यंत जबाबदारीने पार पाडतोय. डॉट बॉल. इट्स अ परफेक्ट रायझिंग बॉल. षटक क्रमांक दुसरं. हर्षित कोळी काय गोलंदाजी करतोय माहुलगावसाठी. जिकरीचा संघर्ष सध्या क्रीडानगरीच्या आतमध्ये सुरू आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. ये छोटा तीर पर वार करे गंभीर. क्रीडानगरीच्या आतमध्ये त्याचं कौशल्य. खोलवर टप्प्याचा बॉल ज्या वेगानं आलाय त्याच वेगानं चपराक लगावली आहे. चाबूक शॉट. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कम ऑन डीजे. याच चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड तुम्ही पाहत आहात. A1 जोडी चषक आदरणीय सन्माननीय जगदीशदादा देशमुख आणि सन्माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या पुरस्कृततेतून आणखीन एक दिमागदार फटका. बॉलला केलाय ग्लान्स. पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आला इथे दमदार फटका. 26 धावा धावफलकावरती आहेत. अत्यंत कलात्मकतेने फटकेबाजी सुरू आहे चहू बाजूनं. इथे मात्र स्वतःचं फटकेबाजीतलं इम्प्रुव्हायझेशन प्रेडिक्टरीज दाखवतायत. करण पाटीलचं विशेष कौतुक करावं लागेल. 10 चेंडूंमध्ये त्यानं 24 धावांची खेळी सजवली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या सत्कार समारंभाकडे देखील आपण वळणार आहोत. एक बॉल शेवटचा बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री जगदीशदादा देशमुख यांचं आयोजन आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य या क्रीडा मंचकावरती आदबीन होणार. आणि मी याआधी उल्लेख केला जगदीशदादा की विकासाचे वारे कोहिनूर हिरे आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे नाव गाजणार. वेळ लागेल परंतु नाव गाजणार आणि तो डंका महाराष्ट्राच्या मोठ्या पटलावरती पोहोचणार. बॉल तयार. फटका चांगला आहे. नावातच ताकद आहे. उडवलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. एक सिंगल इथे मात्र प्राप्त झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावा पोहोचल्यात 27 या आकड्यावरती. वळूयात आपण सत्कार सोहळ्याकडे. संदीपजी आपण जाऊयात सन्मानाकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय बहारदार व्यक्तिमत्व मंचावरती दाखल आहे. आदरणीय विशालजी बैलमारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विशालजी बैलमारे.
विशालजी बैलमारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. ते दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा एवन चषक जोडी नंबर 1 म्हणायला हरकत नाहीयेत, कारण इतकी भव्य दिव्यता. चेक. टीम मीटिंग अजिबात नकोय. अंपायर गिव्ह दम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. विशालजी बैलमारे यांचा सन्मान, त्याच समेत आदरणीय उदयजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उदयजी जाधव, उदयजी जाधव यांचा सन्मान, त्याच समेत आदरणीय शाकिब खान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शाकिबजी खान, शाकिबजी खान यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत आपण पाहायला गेलं तर अगदी आमचे जिल्हा परिषद वार्डचे अध्यक्ष बंडूशेठ तुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय बंडूशेठ तुर्डे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र कैलासजी गारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कैलासजी गारे या आपण. कैलासजी गारे यांना विनंती की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाकडे या. येस, रूम आलाय. पीसीआर रूम मध्ये निर्णय आलाय. ऑफिशियल या. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. चला, DR ची मागणी आहे. आपण टेक्निकल टीम कडे जाऊयात. कैलासजी गारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या समेत आमचे प्रमोददादा देशमुख. खरं म्हणायला गेलं तर प्रमोददादा देशमुख मी नाव नाही घेणार, एकच नाव, ते म्हणजे भावड्या. भावड्या यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात. कारण प्रमोद देशमुख म्हटलं की ती ओळख नाही आहेत, परंतु भावड्या म्हटलं की अगदी लोक नजरेने पाहणार की हेच प्रमोद देशमुख आहेत. या. त्याच समेत अगदी ही स्पर्धा ज्यांनी खरं म्हणायला गेलं तर जसं जगदीशदादा देशमुख यांचं पाठबळ या त्रिमूर्तींच्या मागे आहे, तसं आणखी दोन पाठबळ इट्स अ नॉट आउट. आणखी दोन पाठबळ या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यातलं प्रथम नाव जरूर घेईल ते आमचे उत्तम मामा देशमुख आणि मनोहरदादा पवार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोघांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. उत्तम मामा देशमुख आणि मनोहरदादा पवार या आपण. मामा या. त्याच समेत आदरणीय शेखरजी वहाल या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे उत्तम मामा देशमुख आणि मनुदादा पवार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आज खरं म्हणायला गेलं तर मनुदादांचा अगदी व्हाईट शुभ्र पेहराव बरंच काही सांगून जातोय. शेखरजी ओवाल यांना विनंती की आपण मंचावरती या. आमचे भोईरवाडीचे आहेत. जगुदादा देशमुख आपण या. जगदीश दादा या इकडे आपण. मॅच एकीकडे ऑन असेल, आणखी महत्वाच्या सन्मानकडे आपण जाणार आहोत. अगदी या जोडीचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती चालू आहे. महत्वपूर्ण सन्मान आपण खरोखर घेऊयात, कारण या व्यासपीठाची शान अगदी ज्यांनी शोभा वाढवली ते आमचे खरं म्हणायला गेलं तर चालते फिरते लॅपटॉप म्हणून ज्यांना आम्ही सातत्यपूर्ण उपमा देतो ते आमचे रवींद्र काका गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या काका. तुर्तास रवींद्र काकांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. मला खरं म्हणायला गेलं तर काकांचे बाईट घ्यायचे, परंतु मी वेळेनुसार ती घेईल. इथे सन्मानाकडून थोडीशी विश्रांती जरूर घेईल. वळूयात कॉम्बॉक्स कडे. धन्यवाद. षटक क्रमांक 3 कल्पेश आलाय. कल्पेश वैती. आज बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती आहे, कारण सचिन काटकर पण दिसत नाहीये. कल्पेश माहुलकर देखील आज माहुलगाव संघाचं प्रतिनिधित्व करत
करताना दिसत नाहीये, म्हणजे बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. तिसरं षटक जे प्रगती पथावर आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तो 5, शेवटचा एक बॉल बाकी आहे. अजय भोईर आणि त्याचा साथीदार सिद्धेश पाटील. इथे पहा, उजव्या अष्टीवर बॉल टाकला होता. आशाभूत नजरेनं पाहत राहिले. पंच निर्देशित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती होईल कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली 31 या आकड्यावरती. तुम्ही पाहतायत A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि सन्माननीय जगदीश दादा देशमुख साहेब यांचं हे दिमागदार आणि दमदार आयोजन. हाफ ट्रॅकर होता, पूल करायचा होता, परंतु इथे मात्र वळण घेतलं बॉलनं. अनपेक्षितरित्या डॉट बॉलची होती सांगता. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल फक्त 31 धावा. 10 सरासरीनं प्रतिषटक धावा जमवल्यात. पहिलं षटक ज्यामध्ये 17 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकात 10 धावा आणि हे षटक कल्पेश वैतीनं टाकलंय. फक्त 4 धावसंख्येचं. क्रेडेन्शियली कल्पेश वैतीचं कौतुक करावं लागेल. आणि हेच तर क्रिकेट आहे. जीवन जगायचं धाडस शिकवणारा हा खेळ आहे. त्याच करता मी बऱ्याचदा म्हणतो की हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा जो हुकला तो संपला. अफाटाईच्या मैदानी तू यशी ये वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी भवताली तब जेल घ्यावया. जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आडे सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा जो हुकला तो संपला. आणि कदाचित आता चौथं षटक जे आहे ते श्रेयस कोळीला आणण्यात आलंय. माहुलगाव संघ आहे ना, आक्रमण चढवलंय पुरेपूर. भिवंडीच्या मी तर म्हणेन भूमी 11 दिवा, हायवे दिवा या संघाच्या विरोधात कंबर कसली अक्षरशः गोलंदाजीनं. बॉल तयार. इथे पहा, बँग ऑन दी थाय लेग. आदळला जाऊन चेंडू पायावरती आणि तदनंतर पंचांकडनं निर्देशन देखील आलं. लेग बायचा सिग्नल आला. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. 32 रन्स. तुम्ही निश्चितच टिंकू लोभी यांची मेहनत पाहतायत. स्टार टेनिस वर्ल्ड. क्लॅरिटी विथ क्वालिटी. अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शकता त्यांच्या चित्रणामध्ये. बॉल तयार. इथे पहा, बेधुंद फलंदाजी सुरू आहे. म्हणजे चेंडू आणि फळीतला जो ताळमेळ आहे तो फलंदाजाला राखता येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. येस, श्रेयस कोळीचं इथे कौतुक करावं लागेल. सिद्धेश बॅकफुटवर येत आहेत. सिद्धेश पाटील आणि अजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर लढाईची गरज आहे आता संघाला, कारण फक्त धावा जमा झाल्यात त्या 32. कुलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह स्ट्रोक. लॉंग ऑनला मानवंदना देत असताना ठोकलाय. इथे अत्यंत महत्वाचा चौकार. ऍक्शन रिप्ले पाहूयात ऑन स्क्रीन. ओव्हर दी स्टम्प्स आला होता श्रेयस कोळी. चांगला बॉल. खोलवर टप्प्याच्या बॉलला अक्षरशः बॅट अँड पॅड मधून उडवला. शॉर्ट हेलिकॉप्टर पाहायला मिळाला आणि सरळ लॉंग ऑन मधून A1 जोडीच्या फ्लेक्सला मानवंदना देत बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन बॉल तयार. ओव्हर दी स्टम्प्स आलाय. चांगला बॉल. टप्पा बदलला. लाईन लेंथ बदलली. दिशा देखील बदलली आणि आणखीन एक डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. श्रेयस कोळी आणि या आधीचा गोलंदाज कल्पेश वैती. काय गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी. अक्षरशः गोलंदाजीचे तोफखाने वापरलेत इथे. विशेषतः क्षेत्ररक्षण करत असताना पुष्कर वेदांत 111 माहुलगाव या संघाच्या वतीनं. बॉल तयार. लेट आणि त्याला पिकअप केलाय. बॉलला पाठवला. इट्स अ पिकअप शॉट. फोर्स केलाय. लॉंग ऑनला होतीये चुकी. सरळ चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 42 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 42 या धावसंख्येवरती पहिला धक्का जो करण पाटील, महत्वाचा रणधुरंदर, ज्यानं 14 चेंडूंमध्ये 26 धावांची इनिंग साकार केली, तो भिवंडीचा सितारा, ज्याला मात्र इथं अपयश आलं या क्रीडांगणावरती. अजून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. श्रेयस कोळी माहुलगावचं प्रतिनिधित्व करतोय. दिनेश दादा चौगुले इथून मात्र रजा घेत आहेत आणि व्हॉट अ शॉट. सुपर. इट्स अ पिकअप शॉट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय.
सरळ बॉल चाललाय खांडपे गावाच्या भेटीला, षटकार. आणि याच इथे पहा फटका काय दर्जेदार. हॅलो चिक, आपण जाऊयात अगदी या मंचावरती हा महत्त्वपूर्ण सन्मान करण्यासाठी. याची खरोखर नितांत पहिल्या दिवसाचीच गरज होती, परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला थांबून थांबून ठेवलं. परंतु आता आमचा सुद्धा संयम सुटतोय. विनंती असेल अगदी या स्पर्धेचे सर्वा ज्यांनी या स्पर्धेला अगदी सकारात्मक रूप दिलं आणि अगदी म्हटलं जातं ना की अगदी क्रिकेटच्या या पंढरीला, याच कर्जत नगरीत, खांडपे नगरीत ज्यांच्यामुळे आणलं गेलं ते आमचे जगदीशदादा देशमुख हे मंजोडीचे सर्वा. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. जसा शब्द जगदीशदादांचा तशी फटाक्यांची वाजंत्री जरूर पाहायला मिळाली आहेत. आणि या ठिकाणी आपण करूयात सर्वांच्या वतीने जगदीशदादा देशमुख यांचा सन्मान. अगदी आपण पाहतोय सातत्यपूर्ण गेली 4 पर्व हे नेतृत्व आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहे. त्यांच्या दिलेरीची जरूर दाद देईल. अगदी तिरुपती बालाजीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनेक वर्ष पाहतोय की गेले कर्जतकरांना तिरुपती बालाजीचं दर्शन घडवणारं हे व्यक्तिमत्व, आणि त्याच समेत आपण पाहतोय ज्यांच्या खांद्याला खांदा लावून जमेची बाजू, अगदी राजकारणात सखोल पाठिंबा आणि सामाजिक कार्याची ओढ असणारं नेतृत्व म्हणजे जगदीशदादा देशमुख. आणि त्याच समेत आपण पाहतोय सुधाकर भाऊ गारे यांचे अतिशय जवळचे स्नेही परम मित्र म्हणून त्यांची ओळख आहे ते जगदीशदादा देशमुख यांचा सन्मान या दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धेमध्ये आपण करतोय. अर्थातच ए मंजोडी चषक 2026. येस, एक विशेष सन्मान इथे केला गेलाय. त्यांची मेहनत, त्यांचं आयोजन, त्यांनी दिलेली नवतरुण वर्गाला साथ आणि आदरणीय जगदीशदादा देशमुख साहेब त्यांना इथे विशेष सन्मानित केलं जात आहे. सलाम आहे. शौर्याचं प्रतीक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला त्यांना दिलं जात आहे, जे सतत शौर्याची प्रेरणा देत राहील. पहिला बॉल 9 घोषित केलाय. फ्री हिटची संधी आहे. आदळला चेंडू जाऊन सरळ देहयष्टीवरती. कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला की कल्पेश वैतीच्या हातामध्ये चेंडू का दिला गेला नाही. ज्या कल्पेश वैतीनं 4 धावांचं षटक हाताळलं होतं, परंतु इथे षटक हर्षित कोळीच्या हातात दिलंय. लेग बायचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे याच एका आकड्याच्या मदतीने 51 धावा. थ्रिलर सुरू आहे डेप्थ ओव्हर. चित्त थरारकता. पुढच्या मॅचचा आपण कॉल देऊयात. राजमाची आणि त्याच्या विरोधात ट्रॉम्बे कोलीवाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. मध्यंतराला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑनला सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिलीय दस्तक. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. 57. अजय भोईर भिवंडीचा वाघ इथे फोडतोय डरकाळी. आणि याच 6 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. येस, साई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा कॅप्टन इथे दाखल झाला. त्यांचं स्वागत आहे. मी विनंती करेल तेजस्जी म्हात्रे यांना की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सरचे स्वागत. तेजस्जी म्हात्रे या आपण. आणि खास करून एक पारितोषिक जरूर अनाउन्समेंट करतोय, कारण ही तुडुंब गर्दी, ज्या गर्दीमुळे हे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. या प्रेक्षक राजासाठी एक सुवर्ण संधी आहे. अजयजी शिर्के आणि देवा चव्हाणचे, देवा अकॅडमीचे सर्व देवा चव्हाण यांच्याकडून तब्बल 100 आयवा झेलसाठी 2500 रुपयांचं कॅश प्राइज. तब्बल 2500 किती येऊ द्या, या संपूर्ण रजनीमध्ये ते तुमच्यापर्यंत सपोर्ट केला जाईल. आणि दर्जेदार. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओव्हर द विकेट. आपटून टाकलाय बॉल. सरळ जाऊन आदळला देहयष्टीवरती. आणि तरी देखील 1 धाव इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 58 रन्स. चांगली धावगती तैनात केली आहे. राजमाची संघाचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि राजमाची या दोन्ही संघांना शुभेच्छा मॅच नंबर 3 करता. बॅटची कडा आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. आता परतावं लागतंय. चांगली इनिंग त्यानं साकार केली जरूर, परंतु 58 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 2. टीम दिवा संघाला, भूमी 11 दिवा आता थोडासा संकटांच्या भोवऱ्यात आहे. चांगली लढत तुम्ही पाहतायत. आज खरं तर ग्रामीणचा थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
यानंतर राजमाची हा संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये मुंबई उपनगरातील आई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा संघ या क्रीडांगणावरती खेळेल. तदनंतर खर तर रायगडचा एक दादा संघ बामणडोंगरी आणि त्या विपक्षामधील पालघरातील म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्रातील नामवंत संघाला ज्यांनी बऱ्याचदा परास्त केलं तो धाकटी डहाणू संघ प्रीतम बारी मयूर मर्दे म्हणजे मयूर मर्देचा इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोचवेन. हेमंत मर्दे जे त्यांचे पिताश्री होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जो धाकटी डहाणूचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे त्याला देखील क्रीडानगरीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निखिल थोडं थांबवेल तुला. अगदी आपण पाहतोय हा महत्वपूर्ण सन्मान सुद्धा होणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठी त्या व्यक्तिमत्वाला मी इन्व्हाइट करेन मंचावरती. अर्थातच चांगला फटका यावेळी जरूर पाहतोय आपण. ड्रॉप झाले या कॅच. यावेळी आपण पाहतोय की अगदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लकी ड्रॉ देण्यात आले होते आणि अर्थातच NK हेअर वर्ल्डचे सर्वे सर्वा निखिलजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. निखिलजी क्षीरसागर या आपण. आणखी एक चांगला स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, परंतु इथे मात्र फटका फसलाय. थर्ड अटेम्प्टला टिपली झेल. अप्रतिम, जबरदस्त कामगिरी. इथे तिसरा विकेट झालाय बाद. संघाची टोटल पोहोचली आहे ती 59 या आकड्यावरती. विजयाकरता 60 या धावसंख्येची गरज आहे. 60 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम माहुलगाव. माहुलगाव संघाला हा सामना जिंकण्याकरता 60 या धावसंख्येची गरज आहे. एक दमदार आयोजन आणि दिमागदार नियोजन तुम्ही पाहतायत. A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आदरणीय सुधाकर शेठ गारे आणि सन्माननीय श्री जगदीशदादा देशमुख पुरस्कृत ही स्पर्धा आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. चला आपण वळूयात. ज्या कोणाचे सन्मान अजून बाकी असतील तर संदीप चला सुरुवात करा. थँक्यू. येस, सन्मान नाही परंतु इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. आपण टॉस पहिला करूयात. या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय कैलास 11 रुपेश जाधव पुरस्कृत ट्रॉम्बे कोलेवाडा टीम या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात राजमुद्रा क्रिकेट क्लब राजमाची. विनंती करेल आदरणीय कैलासजी गारे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय टॉस. स्वर्गीय आदरणीय जयेंद्र दादा मुंडे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सरचे स्वागत. स्वर्गीय कैलास 11 ट्रॉम्बे कोलेवाडा रुपेश जाधव यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहतोय राजमुद्रा क्रिकेट क्लब राजमाची. आज घमासान क्रिकेटचं जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय तो मात्र राजमुद्रा क्रिकेट क्लब राजमाची. एकंदरीत काय सांगाल, कारण राजमाची म्हटलं की बऱ्याच जणांच्या बुव्या उंचवल्या जातील. अगदी महाराजांच्या शिरपेच्यातला आणखी एक तुरा हे राजमाची किल्ल्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय, परंतु आज मात्र या ठिकाणी मैदानात तुम्ही असणार आहात. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल? नक्कीच सर, खूप इच्छा होती दोस्ती चषक खेळायची. 2-3 वर्ष झालं इथं ट्राय करत होतो, पण नशिबाने आज अचानक एंट्री भेटली आणि लगेच सांगितलं दादांना की आम्ही येतोय. क्या बात आहे. परंतु एकीकडे सांगेल अगदी मुंबई उपनगरामध्ये ज्यांचं सातत्यपूर्ण वास्तव्य पाहायला मिळतं, समोर आपण पाहतोय कैलास स्वर्गीय कैलास 11 ट्रॉम्बे कोलेवाडा आहे, त्यांच्या विरोधात खेळायचंय. काय सांगाल? क्रिकेट आहे, क्रिकेट काही होऊ शकतं. मला बेस्ट द्यायचंय, माझी टीम माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी बिंदास आहे. डिसिजन फिल्डिंग 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 स्वीकारलं. यस. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय स्वर्गीय कैलास 11 ट्रॉम्बे कोलेवाडा आपल्या समेत आहेत. एकीकडे उपनगर आणि इकडे ग्रामीण थरार. काय सांगाल?
टुर्नामेंट खूप छानच आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलो. आमचे बाकीचे प्लेयर्स समज पाटील 11 आहे ते गेलेले आहेत बाहेर, पण आम्ही आलोत खेळायला. सगळे यंगस्टरच आहेत, पण चांगली टीम आणि चांगला एफर्ट देतील आणि आम्ही चांगलंच खेळू या क्रिकेटच्या ग्राउंडवर. यस, तुम्हालाही शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला देऊयात शुभेच्छा. मनस्वी सर्व मान्यवरांचं करूया स्वागत. थँक्यू संदीप सर. एकच मिनिटं थांबवेन, कारण की आता मी मगाशी देखील उल्लेख केला होता आणि पहिल्या रात्रीपासून एक उल्लेख केला होता की जशी जशी ही स्पर्धा पुढच्या रजनीमध्ये जाईल, पुढच्या रात्रीमध्ये जाईल, तसं तसं या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज वाढताना पाहायला मिळेल. आता आयवा कॅशसाठी कॅश प्राइज वाढलाय. देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर सन्माननीय देवादादा चव्हाण आणि तदनंतर महाराष्ट्र पोलीस अजयजी शिर्के यांच्याकडून एका हातामध्ये आयवा कॅच पकडला तर तब्बल 2,500 रुपयाचा कॅश प्राइज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशजी गारे साहेबांकडनं 1,000 आणि तदनंतर मालुसरे फार्मचे सर्वा विनोदजी मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे एकंदरीत हे आता कॅश प्राइज असणार आहे एका कॅचसाठी 4,000 रुपयाचं. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी लकी ड्रॉ देखील घेणार आहोत. ओर टू निखिल सर. चला उत्तरार्धाला होते सुरुवात. माहुल गावला करायची आहे. 60 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी माकवर पियुष पाटील. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूनं दिशा बदलली आणि एका बाजूला महेश मांडवकर आणि कल्पेश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. याआधी 60 धावसंख्येचा डोंगर उभा झालाय. प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेकरता. दमदार आणि तितकंच दिमागदार आयोजन. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. कमी गतीचा बॉल उडवला. बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून नो मॅन्स लँड मधून लॉंग ऑफला देतोय मानवंदना. बॉल चाललाय 4 धावांसाठी. दमदार चौकार. आणखीन एक कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. यस, तिसऱ्या पंचाची मागणी होते. चेक करायचं आहे. चला तिसरे पंच चेक करतील. निकेशजी राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव जे सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. विजय पवार यांना विनंती असेल या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. इट्स अ बाउंड्री. हा चौकार आहे. येस, आदरणीय विजयजी पवार त्यांचं देखील स्वागत. निकेश राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत. गोल्डन फिंगर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि वळूयात आपण क्रीडा नगरीच्या दिशेनं. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. 60 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. माहुल गाव संघ बँग ऑन द टार्गेट. यष्टी वाकवली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना चौखूर उधळलाय. पहिली सफलता मिळते पियुष पाटीलला. केलाय पहिला वार. बॅट्समन आउट. प्रेडिक्शन चुकला आणि इथून मात्र परतावं लागतंय. कल्पेश वैती सगळ्यात मोठा मासा लागला इथे गळाला. नवीन बॅटर, क्रीडा विश्वातील एक महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे. रणजी क्रिकेट, यस रणजीपट्टू, मुंबईचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं अक्षरशः. आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिक टेनिस क्रिकेटर कसा असावा, एक आदर्श खेळाडू कसा असावा, त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे मंगेश वैती. आज खरं तर बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. मी आधी उल्लेख केला सचिन काटकर जो गोलंदाजीची धुरा सांभाळायचा तो देखील अनुपस्थित आहे. कल्पेश माहुलकर कडक ज्याला आपण या कर्जतची अनेक क्रीडांगणं गाजवताना पाहिलं तो देखील आज अनुपस्थित आहे. परंतु मंगेश वैती सरांच्या खांद्यावरती पूर्ण दारोमदार आहे. 60 धावा करायच्या आहेत.
मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याची ओळख आहे तो सध्या क्रीडांगणावरती, आणि त्याच्या विपक्षात हार मानणं ज्या क्रिकेटच्या रक्तात नाही ते भिवंडीचं क्रिकेट आहे. त्यामुळे पियुष पाटील देखील मागे हटेना. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं षटक P1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय. 3 संघाची टोटल पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. विजयाकरता 56 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल तयार. फुलर लेनचा बॉल वळवलाय स्क्वेअर लेगला, टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त एक सिंगल इथून प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. ऑन अबाउट दी वेस्ट साठी क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल आणि तिसऱ्या पंचांना इथे आपण आमंत्रित करूयात निश्चितच आमच्या BCR रूम मध्ये. येस, फॉर द ऑन अबाउट द वेस्ट ते तुम्हाला पंचांना जर शाशंकता असेल तर ते दे कॅन चूज द ऑप्शन फॉर रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डिसिजन बाय द थर्ड अंपायर. इथे निश्चितच फेअर डिलिव्हरी दिली गेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. पहिल्या षटकातील 4 बॉलचा खेळ मात्र संपलाय. गोलंदाज तयार पियुष पाटील. फटका फसलाय लीडिंग एज आणि पहा फार मोठी चुकी केली आहे, अत्यंत मोठी चुकी. ज्या कॅचनं ही कॅच नाही तर कदाचित मॅच देखील सोडली असं आता उद्घोषित केलं तरी चुकीचं ठरणार नाही. हातातनं झेल सोडली आहे ती देखील महेश मांडवकर सारख्या खेळाडूची झेल सोडणं. एक सिंगलच्या सहाय्यानं चेंडूंचा खेळ संपलाय. 5 संघाची टोटल पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला आपण संघ पाहतोय पुष्कर वेदांत 111 माहुलगाव आणि त्या विपक्षामध्ये आदरणीय जगन्नाना पुरस्कृत भूमी 11 दिवा संघ. व्हॉट अ शॉट, द क्लास ऑफ द डे. आणि इथे फटका पहा, पंच केला प्रॉपर, टाइम केलं. इम्प्रुव्हायझेशन होतं फटक्यामध्ये. चित्याच्या चपळाईनं पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 धावा धावफलकावरती. आपण वळूयात योगेशजी डोले यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सर. आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय नरेशजी ठोंबरे साहेब आणि तदनंतर सचिनजी ठोंबरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. A1 जोडी चषकाच्या माध्यमातून मान्यवरांचं आपण पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि मान्यवरांना विनंती करूया की या मुख्य मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं. येस, मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर क्रीडा रसिक राजा आहेत या नगरीवरती. सन्माननीय सचिनजी ठोंबरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. हातनोली, येस, आसरोटी गावचं हे व्यक्तिमत्व, त्यांचं मनापासून स्वागत. आणि अनेक अनेक दिग्गज या क्रीडा स्पर्धेला इथे हजेरी लावतायत, त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया. पियुष पाटीलनं पहिलं षटक फेकलं आणि आता दुसरं षटक हर्ष भोईर. आर्यन भोईर खरं तर अनुपस्थित आहे दिवा एक्सप्रेस, आणि निश्चितच ज्याची बाईक ऑल इंडिया ओपनला फक्त 1 ते 2 गुणांनी हुकली आहे. मागच्याच आठवड्यात खरं तर आपण बोरगावामध्ये जी स्पर्धा पाहिली तर ISPLचे ॲफिलिएशन तिचं होतं आणि त्या स्पर्धेला सूरज सामंत सर म्हणजे स्वतः जे ISPLचे कमिशनर आहेत त्यांनी देखील हजेरी लावली. त्या स्पर्धेमध्ये अगदी काही गुणांकनाच्या फरकाने म्हणजे 1 ते 2 गुणांकनाच्या फरकाने जी रेस लागली होती एजाज कुरेशी आणि आर्यन भोईरमध्ये ती खरं तर जिंकली एजाज कुरेशीने. वळूयात मैदानाच्या आतमध्ये जिथं सामना सुरू आहे. ग्रामीणच्या 2 महाशक्ती भिडतायत एकमेकांच्या विपक्षात. हर्ष भोईर आलेत. येस, भिवंडी आणि माहुलगाव मुंबई. बॉल तयार. वेगावर स्वार झाला होता. कदाचित टप्पा अशा जागी पडलाय जिथे फ्लाईटच घेतली नाही चेंडूनं. सबमरीन बॉल आणि इथे डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. महेश मांडवकर ज्याला तुम्ही स्ट्रायकर एंडवर पाहतायत, हर्ष भोईर जो सध्या गोलंदाजी माकवर आहे. येस, खांडपे विलेज एंड कडनं सध्या गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांचा फाट जनसमुदाय या खांडप्याच्या क्रीडा नगरीवरती अवतरला. बॉल तयार. आपटून टाकलाय, त्याला वळवलाय, पूल केलाय, फटका फसलाय, त्या बॉलवर झडप टाकली आहे. मी याआधीच उल्लेख केलाय की हार मानणं ज्या क्रिकेटच्या रक्तात नाहीये त्या क्रिकेटचं नाव आहे भिवंडीचं क्रिकेट. इथे मात्र मिळते सफलता. बॅट्समन आउट. मिस्टर महेश मांडवकर बॅक टू द डगआउट.
ना कदाचित तेच इतिहास रचतात. आणि क्रीडानगरीवरती देखील मंगेश वैती जोपर्यंत उभे आहेत अगदी जिंकल्याशिवाय थांबणार नाही अशी उराशी खुणगाट ज्या माणसानं बांधली आहे. आणि मी या माणसाच्या बाबतीत देखील बऱ्याचदा म्हणतो की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. फटका पहा, बॅटची इनर एज घेतली, स्टिअर झाला बॉल खेळपट्टीच्या अगदी समांतर. एक सिंगल इथे प्रस्थापित केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं 9 धावा, धाव फलकावरती लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 51 धावा दूर आहेत विजयापासून. टीम पुष्कर वेदांत वंश 11 माहुलगाव या संघाच्या माध्यमातून अजूनही 51 धावांचा प्रवास दूर आहे. दुसरं षटक. 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 51 धावसंख्येची गरज आहे. यानंतर एक चांगली लढत तुमच्या भेटीला येणार आहे. आई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्या विपक्षामध्ये राजमाची. थोडा स्पीडअप कराल, एकच रिक्वेस्ट आहे. येस, मंगेश वैती सरांना स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहताय. बॉल तयार. व्हॉट अ शॉट! वीरेंद्र सेवाग स्टाईल बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, चपराक लगावली आहे. टिपिकल कॉपी बुक स्टाईल. फटका सजवलाय, दमदार स्ट्रोक, सीमारेषा पार, चौकार. यात चौकार आला. परंपरागत फटका लगावला मंगेशजी वैती यांनी. गोलंदाज तयार. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट झोन मध्ये टीपलाय झेल. महत्वाचा मासा इथे लागलाय गळाला. ज्या विकेटच्या प्रतीक्षेत भिवंडीकर होते त्या विकेटला महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री महोदय तब्बल 6 वेळा ज्यांनी धुरा भूषवली ते स्वर्गीय अजित अनंतराव पवार साहेब. त्यांना देखील अगदी मानाची श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीनं वाहिली जाते. आणि खर तर ज्यांचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा तो रात्री 12 पर्यंत मनामध्ये एक तगमग होती. सर्वसामान्य माणसाकरता काम करण्याची मोठी जिद्द आणि ताकद. आणि खऱ्या अर्थानं दोस्ती ग्रुप आयोजित भव्यदेवी ही नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं एक महत्वपूर्ण आदरांजली अगदी स्वर्गीय अजित अनंतराव पवार साहेब. चला वळूयात आपण क्रीडानगरीच्या दिशेनं. षटक क्रमांक 2. फार वेळ घेतला जातो. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. आजचा शेवटचा दिवस आहे. प्लीज ऑफिशियली पहिलं नोटिफिकेशन आलंय. विशेषतः टीम दिवा तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आपण देखील उत्तम आयोजक आहात, त्यामुळे कृपा करून तुमचं सहकार्य या आयोजनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कोणाचीच हायगाई केली जाणार नाही वेळेच्या बाबतीत. बॉल तयार. आपटून टाकला. बॅटचा फेस लेट ओपन केला, स्क्वेअर कट केलाय बॉलला आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रात झडप टाकली बॉलवर. एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या एंड ऑफ दी सेकंड ओव्हर फक्त धावा पोहोचल्यात 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 60 धावांचा प्रवास सुरू आहे. 46 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. येणारे 18 चेंडू आणि 46 धावा हे इक्वेशन इथून सोडवलं जाईल का? एका बाजूला पुष्कर वेदांत वंश 11 माहुलगाव आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 दिवा. अशी लढत सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये जी सुरू आहे. चला तिसरं षटक आपण लगेचच प्रगतीपथावर आणाल. क्रिकेटची परिभाषा बदलली बाबूदादा. खऱ्या अर्थानं पहिल्यांदा गावामध्ये एखादा खेळाडू ट्रॅकसूट घालून किंवा बॅट घालून दिसला ना, हे वाया गेला असं एक वाक्य निघायचं कोणाच्या. यस, आपसुकच प्रत्येकाच्या तोंडातून ते वाक्य निघायचं. जशी ISPL आली पहिल्या खेळाडूची बोली लागली 12,60,000 आणि क्रिकेटच्या डेफिनेशन बदलल्या.
व्यावसायिकता काय असते ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच दाखवलं. आणि टेनिस क्रिकेट .inचे जे CEO आहेत संतोषजी नाणेकर सरांनी एक फार मोठं भाकीत केलंय. चला थोडं स्पीडअप करा की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा येणार, अर्थकारण फार मोठं सजवलं जाईल. त्यामुळे खेळाडू जेवढी मेहनत करतील तेवढं कदाचित त्यांच्याकरता एक फार मोठी जमेची बाजू असणार आहे. तिसरं षटक, फटका फसलाय, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक चेंडू खाली उभा आहे आणि त्यानं टिपलाय जेल. माहुलगाव करतोय संकटांचा सामना. आणखीन एक फलंदाज बाद, मिस्टर सुनील आउट. असावी हे महाराष्ट्रातील त्या व्यक्तिमत्वानं शिकवलं. गोरगरीब जनतेचा आवाज ऐकून त्यावर उपाययोजना दूरदृष्टीनं कशा कराव्यात हे व्हिजनरी सांगणारे, दूरदृष्टी असणारे लीडर आदरणीय स्वर्गीय अजित पवार साहेब. खरं तर असं आपण म्हणतो ना की जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. काळानं झडप घातली. कधी कधी परमेश्वर देखील असा क्रूर होतो की या गोष्टी ज्या व्हायला न होत्या तेच मात्र घडलं. इथे मात्र जाऊयात मैदानाच्या आत. फटका फसलाय, पुन्हा एकदा टायमिंग इम्प्रॉपर. चेंडू हवेत आहे आणि चेंडूचं लँडिंग दोन खेळाडूंच्या मध्यभागी नो मॅन्स लँडला, क्षेत्ररक्षक विरहित जागेमध्ये धावा कनेक्ट केल्या जातील त्या दोन. आणि याच दोन धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. निश्चितच पियुष पाटील गोलंदाजी करतायत. पहिल्याच बॉलवर ज्यांना सफलता मिळाली, तदनंतर दुसऱ्या बॉलवर डबल रोटेट झाली आहे. 16 या धावसंख्येवरती 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. एक असा सेनापती तिथे लढण्याची गरज आहे की जो आपल्या संघाला फार मोठी बाजू निर्माण करून देईल. फटका चांगला आहे, बोनेट स्ट्रोक लॉंग ऑनला, समोर प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे केली जाते प्राप्त आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 17, परंतु रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. जशी मागणी तसा पुरवठा होणं गरजेचं आहे. इथे सिंगल डबल ना आता काम चालणार नाहीये, विशेषतः माहुलगावसाठी. त्यांना मल्टीहिट्स खेचावेच लागतील, त्यांना संधी इथे घ्यावीच लागेल, रिस्क जोखीम पत्करावीच लागेल, तर आणि तरच त्यांचा विजयाचा प्रवास इथून शक्य होऊ शकेल. अन्यथा मग मात्र त्यांचा प्रवास इथे खंडित होऊ शकेल. लढावं लागेल. या क्रीडा नगरीवरती जिकरीचा जिद्दमय संघर्षाचा प्रवास उभा करावा लागेल. बॉल तयार, बॅटची कडा इथे केलाय, आणखीन एक वार, मिळतीये सफलता पियुष पाटीलला. विकेट नंबर 5. परतीचा प्रवास मिस्टर हर्षित कोळी बॅक टू द डगआउट. कोहिनूर हिरे आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे डंका वाजणार, नाव देखील वाजणार आणि गाजणार देखील. निश्चितच विकासाचे महामेरू आणि खऱ्या अर्थानं आदरणीय जगदीशदादा देशमुख आणि सन्माननीय श्री सुधाकर भाऊ घारे एवन जोडी पुरस्कृत ही स्पर्धा. दोस्ती ग्रुप, जीवाभावाची मैत्री कशी असावी. बऱ्याचदा म्हणतो की दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. दोस्ती नुसती व्हॉट्सअपला स्टेटस लावण्याकरता किंवा बड्डेचा केक कापण्याकरता नसावी, तर कदाचित संकटात ती अत्यंत वेगानं धावून येणारी असावी. वळूयात मैदानाच्या आत. बॉल तयार, ओव्हर द विकेट. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला चेंडूनं आणि याच निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 17 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड आहेत. विजयाकरता 60 धावसंख्येचा प्रवास सुरू आहे, परंतु लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु त्याचं लँडिंग क्रॅश झालं. हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये. परतीचा प्रवास करावा लागेल. हर्ष कोळी, माफ करा, प्रणव झालेत बाद. विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. चर्चा ज्या नावाची झाली आणि डंका देखील त्यांचा गाजला, भल्यांना ज्यांनी केलंय गार ते आदरणीय सन्माननीय बाबूशेठ गारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. हा मार्केवाडीचा वाघ. अगदी खऱ्या अर्थानं मी म्हणतो ना की जनसेवेचं व्रत ज्या माणसानं आपल्या हाती घेतलं. आणि मागच्याच पर्वात आपण चर्चा देखील केली चांदईच्या रजनी क्रिकेटमध्ये की खऱ्या अर्थानं ज्यावेळी विजयाची चिंगारी फुटली त्यावेळी आदरणीय बाबूशेठ गारे यांचा डान्स देखील सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त व्हायरल झाला महाराष्ट्रामध्ये. तर खऱ्या अर्थानं हे जनमानसातलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान हे प्रेम आहे खरं तर त्यांचं आपण इथे करूयात. प्रथम पाटील जो गोलंदाजी मार्कवर आलाय, हायवे दिवे संघाचा प्रतिनिधित्व तो इथून करेल, परंतु पूर्णतः मॅचला आता आपल्या मुठीत ठेवलंय विशेषतः दिवा संघानं. यस, गणेश आलेत फलंदाजी करता. चला थोडं स्पीडअप कराल भिवंडीकर, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत खरं तर. बॉल तयार, षटकातला पहिलाच बॉल. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. अगदी फार मोठा पल्ला आहे आता, दिल्ली बहुत दूर आहे असं संबोधित करावं लागणार आहे, कारण अजूनही 42 या धावसंख्येची गरज आहे. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 11 चेंडू आणि 42 धावा. एक तर्फी या मॅचला झुकवल्यासारखं वाटतंय. व्हॉट अ बॉल, इट्स अ मास्टर पीस. वेग आणि परफेक्ट यॉर्करचा संगम कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. त्रिफळाचित. त्यांना मिळाली सफलता. पियुष पाटीलनं पहिलं षटक टाकलं. क्रेडेन्शियली फक्त 8च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी त्यांना सजवली, 1 विकेट टिपलाय. हर्ष भोईरचं कौतुक करावं लागणार आहे. दुसऱ्या षटकात त्यांना धावा खर्च केल्या फक्त 6. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी आणि 2च विकेट तिथे त्यांना सटकवलं. तदनंतर पियुष पाटील पुन्हा त्यांना एक षटक फेकलं. म्हणजे या मॅचवर आपली पकड मजबूत करण्याचं काम जे वारंवार गोलंदाजांनी केलंय. हायवे दिवा संघ याच करता जाणला जातो. गोलंदाज तयार. आणखीन एक फटका मोठा कन्वर्ट करायचा होता, परंतु प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत, कारण जी फाईट माहुलगाव कडनं अपेक्षित होती ते देऊ शकले नाहीत. इथे एक सिंगल प्राप्त झाली. या सिंगलच्या सहाय्यानं 19 धावा धावफलकावरती. 7 बाद 19 धावा संख्या. मोठा फटका खेचायचा आहे, परंतु बॅटचे परेज आणि यष्टीरक्षक बॉलनं पहा कशी कर्वी लिनियर मोशन घेतली आहे. बॉल टर्न झाला लेग स्लिपला आणि तदनंतर एक सिंगल, एकही धाव न घेणं पसंत केलं. 19 धावा धावफलकावरती आहेत. औपचारिकता खरं तर नांगी टाकली माहुलगावनं. नामदेव, बऱ्याचदा माहुलगाव जेव्हा जेव्हा इथं आला तेव्हा तेव्हा पारितोषिक मारलंय. क्रिकेट आहे, परंतु इतिहास अजिबात विचारू नका. क्रिकेटमध्ये मागे काय घडलंय, कोणी किती रेकॉर्ड्स बनवलेत कोणीच विचारणार नाही. वास्तवात तुम्ही काय करतायत हे राजकारणासारखंच आहे. इथं तुम्हाला अलर्ट राहायला लागेल 24 तास. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. थोडी जरी नजर हाटी 100% दुर्घटना घटी. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहावं लागतं. तेच काम इथे प्रत्येक खेळाडूला करायचं आहे. ग्लान्स केलाय, नटराज स्टाईल फटका सजवलाय, बॉल चाललाय फाईन लेगला. उशिरानं का होईना आलाय चौकार. 4 धावा. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. षटकांचा खेळ संपलाय तो मात्र 4. शेवटच्या 6 बॉलची औपचारिकता जी शेष आहे. क्रीडा मंचावरती उपस्थित सन्माननीय श्री बाबूशेठ गारे साहेब, या ठिकाणी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, आणि फार मोठा धमाका आपण पाहिला. खरं तर जनतेचं प्रेम देखील पाहिलं त्यावेळी आपण. निश्चितच त्या फार मोठे जनाशीर्वाद होते आणि कायापालट, अगदी मोठा मोठा इतिहास रचणारा विजयाचे सगळे आकडे ते आपण पाहिले. सलाम आहे सगळ्या रणधुरंदरांना. शेवटच्या 6 बॉल इथून शिल्लक आहेत. प्रितेश पाटील आलेत.
तुम्ही पाहतायत एवन जोडी चषक, विकासाचे वारे, कोहिनूर हिरे, आदरणीय सुधाकर भाऊ घारे. आणि 6 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. शेवटची औपचारिकता, यानंतर ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्या विपक्षामध्ये राजमाची. दोन्ही टीम बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. पुढच्या सामन्याकरता आपण तयारीत राहाल. चला थोडं स्पीडअप कराल. विशेषतः दिवा संघ, भूमी 11 दिवा, आदरणीय जगन्नाना पुरस्कृत ही संघ, या संघानं आज चांगली कामगिरी केली आहे. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल, ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल, पडताळून पाहिलं जातंय. व्हाईट बॉलचं आलाय सिग्नल आणि एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावरती होतीये कनेक्ट. टीमची टोटल पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 आकडा फार महत्वपूर्ण आहे भारतीय क्रिकेट करता. फाउंडर मेंबर भारतीय क्रिकेटच्या CK नायडू सर, ज्यांच्याकरता खरं तर ब्रिटिशांच्या विरोधात आपण पहिल्यांदा प्रतिनिधित्व करे क्रिकेटचं. फटका पहा, चेंडू हवेत आहे, समोर प्रोटेक्शन, लॉंग ऑफला खेळाडू, टिपलाय झेल, केला इथे आणखीन एका फलंदाजाचा, संपवलाय खेळ. बॅट्समन आउट. अनेक अनेक जनमानसाकडून कळत असतं की खऱ्या अर्थानं ज्या वेळी संकट येतात, त्या संकटांना, त्यावेळी येणाऱ्या संकटाला, ज्याच्यावर ते संकट येतं त्यालाच कळतं त्याची किंमत काय. आणि त्या संकटाच्या समयी ज्यावेळी पाठीशी खंबीर जी व्यक्तिमत्व उभी राहतात, मग ते आदरणीय जगदीशदादा देशमुख साहेबांसारखे असतील, सन्माननीय बाबूशेठ घारे साहेबांसारखे असतील, आदरणीय सुधाभाऊ घारे साहेबांसारखे असतील, आणि बनवून जनआशीर्वाद जे मागच्याच मोठ्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हा मोठा डंका. येस, शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा, आजचा हा शेवटचा दिवस आहे. निश्चितच आपण पाहतो की चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय तो 2, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. विजयाकरता अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. प्रीतम पाटील गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेट. प्रितेश आहेत. सबमरीन बॉल, प्रॉपर पॉकेटचा वापर कसा करावा हे सांगणारा हा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर. म्हणजे नामदेव 9 ऑक्टोबर 2007 ला ICC पहिल्यांदा फ्री हिटचा निर्णय आणला, ज्याच्यामध्ये ओव्हर स्टेपिंगला तुम्ही नो बॉल घोषित केल्यानंतर तुम्हाला एक संधी मिळायची. 2016 ला त्याचं कन्व्हर्जन झालं. इच अँड एव्हरी नो बॉल हॅज अ फ्री हिट. प्रत्येक नो बॉलला फ्री हिट दिली. परंतु त्यावरचं औषध ब्रेटलीनं शोधलं होतं आणि ते हेच औषध, डीप यॉर्कर, जो टाकण्याचा धाडस बरेचसे गोलंदाज करतात. चांगली गोलंदाजी होते. एक सिंगल रोटेट केली आहे यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे. एक सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ संपलाय तो 4. शेवटचे 2 बॉलची औपचारिकता बाकी आहे. मी याआधीच उल्लेख केला की इतिहास मत पूछो, आदरणीय सुजीजी भोईर साहेब आणि सन्माननीय स्वप्नीलजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. दादांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत एवन जोडी चषकामध्ये. आणि उशिरानं का होईना इथे आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावरती आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. शेवटच्या 2 बॉलची औपचारिकता शेष. यानंतर इनॅक्शन मुंबई उपनगरातील ट्रॉम्बे कोळीवाडा हा संघ आणि त्या विपक्षामध्ये राजमाची हा संघ खेळताना तुम्हाला दिसेल. चला वॉर्मअप रूम मध्ये दोन्ही टीमला आपण. चांगला बॉल, इथे मात्र डॉट बॉल. अनेक इतिहास आहेत खरं तर. येस, गॉड ऑफ द क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर, त्यांच्या आधी देखील एक चांगले खेळाडू, येस नाही मिस्टर गुरव म्हणून होते. तर आजच त्यांची मी बायोग्राफी वाचत होतो. इथे पहा, चांगला फटका, सजवता सजवता ऍट दी एंड सामना संपलाय, सामना जिंकलाय तो मात्र टीम भूमी 11 दिवे संघ. मनापासून अभिनंदन तुमचं. आणि हा सामना परास्त झाले ते माहुल गावकर एका अपयशानं खचून न जाता. मंगेश वैती सर, पुन्हा एकदा पुढच्या कारकिर्दी करता तुम्हाला मनापासून शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट
क्रिकेट मॅचेस नेक्स्ट क्रिकेट टुर्नामेंट्स आणि